नमस्कार महाराष्ट्र, मी आमोज स्वागत करते आमोज वर्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे. अशा तिन्ही देवतांचं एक रूप असणारे श्री गुरुदत्त महाराजांच्या दर्शनाला आज आपण जात आहोत. कल्याणवरून रात्री मुंबई CSMT चेन्नई एग्मोर सुपरफास्ट मेल या ट्रेननं 11:55 आम्ही निघालो आणि ट्रेन लेट असल्यामुळे सकाळी 8:30 वाजता आम्ही पोहोचलो. खरं तर आम्ही अगोदर अक्कलकोटला जाऊन नंतर इकडे येणार होतो, पण असं म्हणतात अगोदर प्रथम अवतार म्हणजेच गुरुस्थानाचे दर्शन घ्यावे आणि नंतर अक्कलकोटचे, म्हणजे गुरुचरित्रानुसार श्री नरसिंह सरस्वती महाराज हे दत्तांचे दुसरे अवतार आणि स्वामी समर्थ हे श्री नरसिंह सरस्वतीचे अवतार. त्यामुळं अगोदर गाणगापूर आणि नंतर अक्कलकोट असा हा प्रवास असणार आहे. गाणगापूरला गेल्यावर कुठं जायचं, राहायचं कुठे, कसं जायचं हे प्रश्न पडले असतील ना तुम्हाला, तर हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. स्टेशनवरील हे गाणगापूर हे नाव पाहताच दत्तगुरूंची प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहिली आणि सुरुवात झाली आपल्या भक्तिमय प्रवासाला. भीमा अमरजा संगम, औदुंबर वृक्ष मंदिर, संगमेश्वर मंदिर, नरसिंह सरस्वती मंदिर, कल्लेश्वर मंदिर, भस्माचा डोंगर, निर्गुम पादुका मंदिर, अष्टतीर्थ असा हा सुंदर आणि भक्तिमय प्रवास आज आपला होणार आहे. स्टेशनपासून गाणगापूर 22 किलोमीटर आहे, त्यामुळे आपल्याला रिक्षाने जावे लागेल. रस्ता खूपच खराब होता. रिक्षा स्टँडच्या समोरच यात्री निवास होता, त्यामुळे फ्रेश होण्याची चिंता नव्हतीच. फ्रेश होऊन आम्ही संगमावर निघालो आणि नंतर परत रिक्षा करून संगमावर निघालो. वाटेत अनेक ऋषीमुनींचे आश्रम आहेत, ते पाहून तर अगदी भक्तिमय आणि प्रसन्न वाटत होते. या गाणगापुरातील मातीतून भक्तीचा श्रद्धेचा चक्क सुवास दरवळत होता. संगमावर पोहोचताच ॲटोवाल्या दादांनी फुलांची बर्डी घ्यायला सांगितली व त्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याचं काय करायचं हे समजावून सांगितलं. संगम, भीमा आणि अमरजा या 2 नद्यांचा संगम. खरं तर अगोदर संगमावर स्नान करून नंतर दर्शनाला जायचं असतं, पण 12:30च्या आरतीला उशीर होऊ नये म्हणून आम्ही अगोदर संगमावर आलो आणि संगमाची पूजा करून नारळ वगैरे वाहून, दिवा वाहून, संगमाचं पाणी अंगावर शिंपडून दर्शन घेऊन निघालो. औदुंबर वृक्ष मंदिराकडे. मंदिरात प्रवेश करतोय तोच या माऊलीने अडवले. त्यांचे आशीर्वाद घेऊन पुढे निघाले. संपूर्ण मंदिर परिसर पूर्णपणे गुरुचरित्र पारायणकर्त्यांनी भक्तांनी भरलेला होता आणि मध्यभागी होता औदुंबर वृक्ष. या औदुंबर वृक्षात साक्षात दत्तगुरूंचा वास आहे. इथे त्यांनी तपश्चर्या केली होती, पूजा केली आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणत मनोभावे प्रार्थना केली आणि औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणासुद्धा घातली. प्रदक्षिणा घालत असताना धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची. स्वामी समर्थ केंद्रामध्ये रोज आम्ही प्रदक्षिणा घालायचो. त्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आणि त्या फुलांच्या परडीमध्ये एक रक्षाधागासुद्धा होता. तो इथे या मंदिरामध्ये औदुंबर वृक्षाला बांधायला सांगितलेला, त्यामुळे मी तो बांधून घेतला आणि मनोभावे प्रार्थना करून आम्ही श्री नरसिंह सरस्वती व दत्त महाराजांचे दर्शन घ्यायला निघालो. त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश्वर. सुंदर अशी मूर्ती पाहून मन अगदी शांत झालं. पादुकांचं दर्शन घेऊन पुढे कल्लेश्वर मंदिर आणि भस्माचा डोंगर पाहून 12:30च्या आरतीसाठी मूळ मंदिराकडे पोहोचलो. दुरूनच मंदिराचा कळस पाहून पावलांनी वेग धरला. कधी एकदा आज जातोय आणि दत्तगुरूंचं दर्शन होतंय असं झालेलं. आम्ही दर्शन रांगेत आहे तोवरच आरती चालू झाली. सर्व भक्तांच्या नामस्मरणारे मंदिर अगदी भक्तिरसात न्हाऊन निघालं. मन अगदी रमवून गेलं. या आरतीच्या वेळी भूतबाधा झालेली लोक मंदिरातील खांबावर उभी राहिलेली दिसली. तेव्हा मात्र अंगावर शहारा आला. दत्तगुरू यांना लवकर
लवकर बरं करा आपसुकच तोंडून निघून गेलं. यानंतर माधुकरी मागितली किंवा दान केली जाते. आम्ही प्रसाद घेऊन त्या सात्विक लहरी आणि चैतन्य मनात साठवून घेतले आणि दत्तगुरूचे आशीर्वाद घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो. आता ओढ लागली होती स्वामींच्या भेटीची. नेक्स्ट पार्ट अक्कलकोट दर्शन हा व्लॉग बघायला विसरू नका. हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या आणि प्रत्येक क्षण भरभरून जगा. बाय बाय.